राम राम. जर आपलं पण सोयाबीन फुलावर आलं असेल आणि आपल्याला समजत नसेल की आपण त्यावर कुठल्या बुरशीनाशकाची फवारणी करू शकतो किंवा आपल्याला पर्याय हे सुचत नसतील, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले तर आपण हे एक गोष्ट समजून घेऊ की बुरशीनाशक जे असतात ते असतात दोन प्रकारचे. एक म्हणजे कॉन्टॅक्ट आणि दुसरं म्हणजे सिस्टमिक. आता कॉन्टॅक्टलाच आपण स्पर्शजन्य म्हणू शकतो आणि सिस्टमिकलाच आपण अंतर्प्रवाही म्हणू शकतो. आता कॉन्टॅक्ट जे बुरशीनाशक आहे किंवा जे स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे, तर हे कसं काम करते, तर आता हे आपलं सोयाबीनचं पान आहे समजा, या पानावर जर ते बुरशीनाशकाचा फवारा पडला तर ते फक्त याच पानावरची बुरशी हे कमी करेल. पण जर आपण अंतर्प्रवाही बुरशीनाशकाचं पाहायला गेलं तर ते अंतर्प्रवाही बुरशीनाशक असं असते की बा ते झाडाच्या कुठल्याही कोपऱ्यावर पडो किंवा कुठेही पडो, ते झाड त्याला आपल्या अंदर शोषून घेते आणि ते मग झाड बरोबर पुऱ्या झाडात वरून पासून खालपर्यंत ते बुरशीनाशक फैलून टाकते आणि आपल्या अंदरचा जो बुरशी असते झाडाच्या अंदरची ते कुठल्याही भागावर असो ते संपून टाकते. तर त्यासाठी आपल्याला सिस्टमिक आणि कॉन्टॅक्ट हे दोन्ही असलेलं बुरशीनाशक वापरायचं आहे. ठीक आहे. तर आता आपण पाहू पर्याय. तर सगळ्यात पहिला पर्याय म्हणजे एक आपण घेऊ हारू. ठीक आहे. आता हारूमध्ये आहे ट्युबिकोनोझोल प्लस सल्फर. ठीक आहे. हे या स्टेजवर सोयाबीनच्या फुलाच्या अवस्थेत खूप चांगलं काम करते. ठीक आहे. त्यानंतर दुसरं ऑप्शन, आता हारू कुठकुठले रोग मारते ते आता मी या एका व्हिडिओमध्ये तर नाही सांगू शकत, तुम्हाला लागलं तुम्ही नक्की सांगा, मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर दुसरा पर्याय म्हणजे आपलं स्वदीन. ठीक आहे. त्यामध्ये पण हारू सारखाच कंटेंट आहे तुमच्या ट्युबिकोनोझोल प्लस सल्फर. ठीक आहे. आता तुमच्या जवळपास काय भेटते ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर सिंजेंटाचं मिराविस डिओ म्हणून येते, ते पण आपण घेऊ शकतो. त्यानंतर सिंजेंटाचं ॲमिस्टा टॉप येते, हे पण आपण घेऊ शकतो. हे बुरशीनाशक थोडेसे महाग होऊ शकतात, पण आपल्या सोयाबीनवर जर खरं गरज असेल तर मारायला काही हरकत नाही. त्यानंतर 5व्या नंबरवर ठेवू शकतो आपण टिल्ट. यामध्ये प्रोपोगोनोझोल हा घटक असते. आता टिल्ट असं आहे की आपल्या बुरशीवर तर ते काम करतेच करते झाडाचे. त्यानंतर आपल्या ज्या सोयाबीनची अतिरिक्त किंवा व्यर्थाची वाढ झालेली असते हे पण ते कंट्रोल करते आणि झाडाची एनर्जी एका जागी आणून ते त्याला फुलं लावण्याचं चांगलं काम करू शकतं. ठीक आहे. त्यानंतर 6व्या नंबरवर आपण ठेवू शकतो साफ पावडर. ठीक आहे. साफ पण आपलं कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक आहे, तर ते पण आपण घेऊ शकतो. त्यानंतर एक आपण अँट्राकॉल पण घेऊ शकतो, पण अँट्राकॉल हे कॉन्टॅक्ट फंगिसाइड असल्यामुळे मी तुम्हाला ते रेकमेंड नाही करत. 2 पैसे शिल्लक जाऊ द्या, कारण मजुरी आणि ट्रॅक्टरचं भाडं तर तेवढंच चाललं. फक्त बुरशीनाशकाचे काही आपले पैसे वाचत आहे, तर ते तुमचा निर्णय तुम्ही घ्या. ठीक आहे. योग्य ते सांगणं माझं काम आहे. धन्यवाद.